वैतागवाडीच्या मागच्या भागात आपण पाहिलं भुऱ्याशेठ सरपंचाला मिळालेली जादूची पेन्सिल आणि त्यावर दत्तूने केलेले उद्योग यामुळे भुऱ्याशेठचे हात गेले. आता पुढे पाहू. आहे ना. अरे कुठे गेलाय रे दत्तू? अरे काय करून ठेवलंय यांनी? आता कुठे शोधू याला? अरे दत्तू, अरे कुठे? दत्तू, अरे कुठे? अरे दत्तू, अरे कुठे लपून बसलाय? अरे बाहेर ये दत्तू. सरपंच मी पाया पडून मी काय नाही केलं. सरपंच मी काहीच नाही केलं. पहिले ते पेन्सिल गावसून दे आणि माझ्या हातात. अरे त्या बिना हाताच्या गावात कसं जाऊ मी? हे काय केलंय तू? चल 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 पेन्सिल असू दे. सरपंच मी फक्त हात फोडलो तुझ्या. काय अरे दत्तू, अरे शोध ना ती पेन्सिल. सरपंच मी काय नाही केलं, फक्त हात खोडलं हो. दत्तू तू माझे हात तोडले नाही, तोडले. अरे नालाय का, शोध लवकर ती पेन्सिल. सरपंच आता मला तरी काय माहित. नाही का तुझ्यामुळे झालाय सगळा. कुठं श्रीमंत झाला असतो, अख्ख्या वैतागवाडीवर राज केला असता. ओ नो, तुझ्या मूर्खपणामुळे झालाय सगळा. आता तू एक काम कर, घरी जा आणि एक शाल घेऊन ये, माझ्या अंगावर टाकाला. असं मी गावात येऊ शकत नाही. ओ नो, जा लवकर, उठ. ठीक आहे मी येतो जाऊन. अरे दत्तू तिकडे काय झालं? अरे खाजाले जरा खाजव ना. अरे दत्तू आता ही खाजवा खाजवी तुलाच करायचे, तूच केले. खाजव. अरे दत्तू नक्की किती वाढले तुझी. अरे पाठीच्या सालट्या काढशील तू. अरे दत्तू, अरे अजून एक काम होता. आता काय मुताला आले. मुताला आले? मग मुता तुमचं तुम्ही. अरे दत्तू, अरे चैन तरी काढ. अरे दत्तू, आता काय करू? करायला काय गेलो, आता काय लय अवघड नाही. आता काय करू? पांडवा जरा इकडे ना. काय रे? अरे मना चित्र काढून दे ना. चित्र का? हा वारी शाळेत चित्र काढतो मी. हा, दे दे. ना म्हणा काढून. कायचं चित्र काढू? कुत्र्याला. कुत्र्याचं काढू? हा बर काढतो. बघ कसा चित्र काढतो आता. काय रे, पण चित्रकला काढायची तुला? अरे त्या गुरुजी सांगितलंय. असं आहे का? हा. हा, बघ कसा झकाट चित्र काढतो. 2 मिनिटं थांब, 1 मिनिटात चित्र काढतो बघ. हा, घरी सागर पेन्सिल तर लय भारी दिसते रे. किती रुपयाला आणली विकत तुम्ही? कसली विकत? तिकडे जंगलात होतो मी, मला भेटली तिथं आणली मी. असं रानातला भेटली तुला? हा लय भारी. हा
सागर शोक लागाय थोडा पाणी जावे आला मला चित्र काढतो तुला बघ कसा कुत्रा पण हा चल कुत्रा चित्र काढलं कुत्रा या काय चमत्कार अरे बीच मी काय चमत्कार आहे काय आता खोडतो पेन चित्र काढलं तर कुत्रा आणि काढलं तर कुत्रा काय आईलं काहीतरी कामाला दिसते बरं का पण सापडतो नाही ना नाही ना पण कुत्रा खरोखर आलता ना नाही चमत्कारी पेन्सिल बरं का आईला ते चमत्कार असं तर मी श्रीमंत होईल पैसे द्या मागून सोना नाना माझ्या पारूला असं दागिनं मागेल आणि मोठी सोन्यात कोणी पेन्सिल कोणच्या हाताला लागतं का बरं आता पण श्रीमंत होणार ठेव दे पांडवा काढला का चित्र काय ना चित्र ती पेन्सिल तर तुमचा कुत्रा घेऊन गेला तिकडे पालाला गेला तिकडे खतरात गेला गावचा कुठे हा ते तिकडे गेलाय हा तिकडे गेला काय अरे पांडवा काकत काय लागलाय कुठे काय नाही काय नाही नाही काय नाही काय नाही निघाला सांगेल आता मला पैसे ते मागेल मी मजा येईल ते मागून घर गाडी गपचूप घरी जाऊ दे तिला का बघायला आता काय मजा येईल काय पैसे देऊ मागील हे जादूच्या पेन्सिल मध्ये कुत्र्या चित्र काढलं कुत्रा आला काढला तो कुत्रा ह्याच झाला आईला या जादूच्या पेन्सिल मध्ये मी काय पण मागू शकतो नाही का सोना चांदी पैसा अडका आईला एवढा भेटला मी श्रीमंत होईल आईला बैताकवाडीचा मी राजाच होईल ना आईला सोना आलं तुम्ही सरपंच होईल पुरेशाला टक्कर देईल पैसे जाईल या आईला मी सरपंचच होतो आता पैसे मागवतो चल बघू काय काय त्या बघू दारूवाले म्हणजे सांग ना म्हणजे जणकडे वाटायला पण पाहिजेत मग कुरकुर कुरकुर काय तरी आला चाकणीशिवाय घे 10 रुपयाला म्हणजे काय शानदार चाकणा दारू चित्र काढून आल्यात उभं आहे चला लागू ना शानदार अरे बाकी जादूची पेन्सिल काय केला आयडो किती मजा येईल आता काय करू हिरोन काढू काय नको जास्त मजा करते मजा मुक्ती अरे दादा कामाचा अरे नाही काही काम पांडवा बा अरे एवढा सामान दारू चकना पांडवा अरे एवढा पैसा आला कुठून तरी सांग तुम्ही चोरी बिरी नाही केली ना भूम्या काय पण बोल नको हा तुला काय करायचं रे हा बघ तुला जर प्यायची असेल ना गुपचूप पे सरळ निघून अरे पांडवा तुला एवढा खुश पहिल्यांदा बघितलंय मी आणि एवढ्या जगल्या वाटल्या पण पहिल्यांदा बघितल्या भूम्या अरे आता माझी सगळी स्वप्न पूर्ण होतील हा गाडी बंगला पैसा माझ्या पारूला सोना नाना आता मी श्रीमंत राहू गावातला सगळ्यात भुऱ्या शेटला टाकून दिला आता मी या पण श्रीमंत आहे बघ दारू चाकणा आलाय आलाय कुठून आलाय पांडवा तू माझ्यापासून काहीतरी लपवतो ना हे पण मी कुठे गेलो होतो हे काय नाही हे बघ पांडवा जाऊ दे अरे मला काय करायचे मला दे प्याल थोडी
आता कसा बोललास आता घे ठेव टाक नाही सगळे सांगणार टाकलो टाक नाही घे घे ही बघ, ही भारी आहे लय भारी आहे घे घे हा ये ना घे तू टाक ना घे च्या आईला ह्यो पांडवा आपल्यापासून काहीतरी लपवतोय याच्याकडून माहिती करून घ्यायला लागेल एवढ्या दारूच्या बाटल्या एकदम ह्यो नाही आणू शकत अरे ह्यो 10 रुपयाची गावठी मागायला जातो ह्यो काही एवढा खर्च करील थांब मी याला बरोबर कटवतो आणि नेमकी भानगड काय आहे लगेच कळतो पांडवा अरे तू घे ना हे घे 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 पांडवा तू माणूस लय भारी आहेस पण तू मला सांगितलंच नाही अरे तू या सगळ्या कुठून आणलास त्या सांगितलंच नाही मला उम्या माझ्याकडे कसं झालं पैसे पण कोणाला सांगू नको हा माझ्याकडे जादू आहे माझ्याकडं जादूची पेन्सिल आहे हा. हे बघ तुझ्या पेन्सिल मध्ये असं चित्र काढलं ना ते काय पण हे बघ हे दारू चक्र लागला त्याच्यातच आलंय पांडवा आयला कुठे ती पेन्सिल मला पण दाखव ना हेच ती जादूची पेन्सिल या पेन्सिलने असं चित्र काढलं ना पैसे तर चांगले हे बघ हे सांगा ना दारू चांगला या पेन्सिल आला आयला पांडवा जाम कचरी पेन्सिल बघू दाखव मला या जादूच्या पेन्सिल मला दारूची बाटली आली तर लेका माझी पेन्सिल चोरली जादूची उमेने पेन्सिल चोरली लेका मी सांगणार नको माझी पेन्सिल चोरली पेन्सिल माझी